पुण्यातल्या ड्रग्ज प्रकरणामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील हे नेमकं काय म्हणतायत आपण तेही जाणून घेऊया। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। त्या खात्याचा मंत्री महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राचा मंत्री असतो। त्यातून अशा प्रकारच्या प्रत्येक घटनेमध्ये त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट लक्षात न येता आरोप करणं चुकीचं आहे। पण आरोप करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे लोकशाहीमध्ये। पण मग आरोप केलेत ना तर मग आता तशा प्रकारचे पुरावे द्या। आणि त्यामुळे घटना घडली की मंत्री असं जरी त्या खात्याचा मंत्री म्हणून त्याची जबाबदारी असली तरी त्याची डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आहे असं कसं म्हणता येईल। आणि त्यामुळे आरोप करण्याला आरोप करण्याचं स्वातंत्र्य आहे, त्याची योग्य ती चौकशी होईल। पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि देशाच्या अन्य प्रांतातून आणि आता खरं म्हणजे विदेशातूनही मोठ्या संख्येने विद्यार्थी यायला लागल्यामुळे हा एक मोठी समस्या निर्माण होत चालली आहे। प्रिकॉशन म्हणून तर अनेकांची लायसन्सेस सस्पेंड करणं, रात्री 11 नंतर अशा प्रकारच्या पबमध्ये ती बंद शटर डाऊन अशा प्रकारचे काही ॲक्शन सुरू आहेत। आणि म्हणून मला असं वाटतं की आजची घटनासुद्धा तितकीच सिरियस आहे आणि प्रशासन त्याची दखल घेईल। ज्या पबमध्ये चाललं आहे त्याच्यावर कारवाई करेल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।